हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशा या नवरात्री स्पेशल पिन कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। कुमारिकांना आपण काहीतरी गिफ्ट देतो, तुम्ही तुमच्या हाताने या सुंदर अशा पिन बनवून गिफ्ट करू शकता। हव्या त्या रंगामध्ये बनवता येतील, खूप सुंदर दिसतात बनल्यानंतर। या एकदा नक्की बनवून पहा। खूप सोपी पद्धत आहे, कमीत कमी वेळात बनवून तयार होतात आणि खूप कमी लोकर याला लागते, साहित्य पण खूप कमी लागतं। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी हे 3 रंग वापरणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग वापरू शकतात। इथे जसं मी फुलाचा फक्त पांढरा रंग घेतला आणि इथे प्रत्येक वेगवेगळ्या पिनला वेगवेगळ्या रंगाने विणून घेतलेला आहे, तर तुम्ही फुलाचा सुद्धा वेगळा रंग तयार करू शकतात। तर मी इथे हे पिन पॅक करण्यासाठी इथे मी निळा रंग वापरणार आहे, पिवळा आणि पांढरा। फुलासाठी आपण इथे पांढरा आणि पिवळा रंग वापरणार आहोत। पिनला विणण्यासाठी मी इथे 1.20 mm ची सुई वापरणार आहे आणि नेहमीची आपली फूल बनवण्यासाठी 10 नंबरची सुई वापरणार आहे। तुम्हाला जर फूल छोटं हवं असेल तर याच सुईने तुम्ही फूल सुद्धा बनवू शकता। आणि अशा या टिकटॉकच्या पिन लागतील आपल्याला 2। या ही 2.5 इंचाची पिन आहे। अशा या 2 पिन लागणार आहेत आपल्याला। आणि इथे जसं फुलाच्या मध्यभागी मी हे मणी लावलेला आहे, तो आपल्याला 4 mm चा मणी लागेल। आणि अशा पद्धतीचा ग्लू वापरणार आहे मी, एम्ब्रॉयडरीसाठी वापरतात हा। आणि हॉट ग्लू पण वापरणार आहे मी इथे। जेव्हा आपण इथे पिन बनवतो इथे मी हॉट ग्लूने चिटकवून घेतलं, म्हणजे व्यवस्थित चिकटतं, साध्या ग्लूने नाही चिटकत। हे मी आत्ता चिटकवलं। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। नाही आवडला तर डिसलाईक सुद्धा तुम्ही करू शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इथे पिवळा रंग घेणार आहोत आणि मॅजिक रिंग बनवून घ्यायची। एक चेन आणि या सर्कलमध्ये मुके खांब करायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब केला आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे। एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची। इथे फुलाचा मधला भाग आपला तयार आहे आणि इथे मी पांढऱ्या रंगाची लोकर घेणार आहे आणि जिथे आपण लोकर कट केली होती पहिला मुका खांब तिथेच ही पांढऱ्या रंगाची लोकर जोडून घ्यायची आहे। 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि आपल्याला इथे उंच खांब करायचा आहे, ट्रिपल क्रोशेट। 1 सुईवर 1 वेळा वेढा घालून घेतला, 2 आणि पुढची जी 2 नंबरची जी चेन आहे तिथे 2 लूप एक वेळेस, दुसऱ्या वेळेस आणि 3 वेळेस, म्हणजे ट्रिपल क्रोशेट। त्यानंतर पुन्हा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि तिथेच आपल्याला उंच खांब करायचा आहे। 2 लूप मधनं सुई 3 वेळा बाहेर काढून घ्यायची। हे 4 खांब आणि
4 चेन आणि हे 2 उंच खांब. त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि तिथेच स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 3 4 चेन तयार केल्या आणि पुन्हा आपल्याला उंच खांब करायचं आहे. तर जिथे आपण स्लिप स्टिच केलं त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे आपल्याला उंच खांब करायचं आहे. 2 4 चेन 2 उंच खांब आणि 4 चेन. जिथे आपण 2 उंच खांब केले ट्रिपल क्रोशे तिथेच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. म्हणजे ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. त्यानंतर 1 2 3 4 चेन करायच्या, 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुढच्या चेनवर इथे एक उंच खांब, पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा, दुसरा उंच खांब, 1 2 3 4 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच करायचं. ही झाली आपली तिसरी पाकळी तयार. त्यानंतर 1 2 3 4 आणि पुढच्या चेनवर पुन्हा उंच खांब, 1 2 3 4 4 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच, 1 2 3 4 4 चेन, 2 वेळा सुईवर वेढा आणि आता ही शेवटची चेन आणि शेवटची पाकळी आपली. एक 2 3 4 आणि तिथेच स्लिप स्टिच करायचं आहे. सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे आणि एक चेन करून लोकर कट करून घ्यायची. मागच्या बाजूला हे जे 2 पांढरे आणि 2 पिवळे धागे आहेत एकमेकांची गाठ बांधून लोकर जास्तीची कट करून घ्यायची आहे. इथे हे सुंदर असं फूल तयार आहे. इथे मी ही अशी टिकटॉकची पिन घेतलेली आहे. एक साधारण माझ्या बोटाच्या साईडची आहे आणि इथे ही सुई वापरणार आहे आणि लाईट निळ्या रंगाची इथे लोकर घेणार आहे मी. 4 प्लायची आहे ही लोकर. स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि हे थोडंसं असं मागच्या बाजूने करून आपल्याला इथे मुके खांब करून घ्यायचे आहेत. स्लिप नॉट केल्यानंतर एक चेन तयार करायची, एक चेन तयार केल्यानंतर तिथे आपल्याला मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे पूर्ण आपल्याला मुके खांब करायचे आहेत. तर असं या बाजूला करून नंतर आपण ओढूनही घेऊ शकतो. 1 2 3 इथे मी मुके खांब करून घेते. इथे मी एकूण 16 मुके खांब करून घेतले. त्यानंतर 1 2 चेन, 2 चेन केल्यानंतर आपल्याला या बाजूला पुन्हा 16 मुके खांब करून घ्यायचे आहेत. ही बारीक सुई यासाठीच घेतलेली आहे आपण. थोडंसं बनवायला अवघड जातं जाड सुई जर घेतली तर. 2 3 तर मी इथे एकूण 16 मुके खांब तयार करून घेते. इथे मी हे 16 या बाजूला मुके खांब, मध्यभागी इथे आपण 2 चेन केल्या आणि इथे 16 मुके खांब आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या
आणि पहिला जो आपण खांब केला होता एक चेन आणि मुका खांब तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. हा झाला आपला पहिला राऊंड. ही जास्तीची लोकर मी कट करून घेते. इथे आपण स्लिप स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि एक चेन सोडून पुढच्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन स्किप करायची. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या, एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर फक्त स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 3 चेन प्रत्येक वेळेला आपण असंच करणार आहोत. एक 2 3 एक चेन सोडून पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. एक 2 3 चेन, एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. असं हे 8 वेळा होईल. कारण इथे या बाजूला एका बाजूला आपले 16 मुके खांब आहेत. एक चेन सोडून पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. तर ही आपली एक बाजू तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला आता खांब तयार करायचे आहेत. हे जे आपण 2 चेन तयार केल्या होत्या तिथे एक खांब केला आपण इथे. हा दुसरा खांब. इथे एकूण आपण 3 खांब केले. त्यानंतर पुढच्या खांबावर एक स्लिप स्टिच करू. पहिला जो या बाजूचे आपण 16 खांब केलेले आहेत. त्यानंतर आपण इथे असं चिटकवून घेणार आहोत. 3 चेन, एक चेन सोडून पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी हे इथे करून घेते. 3 चेन, एक सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. इथपर्यंत मी हे करून घेतलं आणि शेवटचं एक चेन सोडून पुढच्या चेनवर स्लिप स्टिच. त्यानंतर आपल्याला इथे आता ह्या ज्या आपण 3 चेन केल्या होत्या या बाजूला तिथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत. त्या चेनवर एक 2 3 4 5 6 7 7 आपण इथे खांब करून घेतले. या बाजूला आपण 3 खांब आणि बाकी आपण 3 चेन एक स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेतला. दुसरा राऊंड स्लिप स्टिच करू आणि लोकर कट करून घेणार आहोत एक चेन तयार करू. मी इथे हे जे आपण 7 खांब केले इथे हॉट ग्लूने असे इथे चिटकवून घेणार आहे आणि या बाजूला जिथे आपण 3 खांब केले इथे कॉर्नरला खालच्या बाजूने थोडासा ग्लू लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने सुंदर अशी आपली ही पिन तयार झालेली आहे.